दिव्या ठीक आहे, बरोबर आहे, भांडल्याच बरोबर आहे, ठीक आहे, काय नाही. दीपक एक शब्द छान तू छान वाढवला छान नाही. छान 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 अरे छान इथे छान जाताना एक शब्द नाही बोलायचा, शांत. तुला माझी शपथ आहे. चल ते चला. चपले चल. अरे ते आतमध्ये घेऊन जाऊ ना मग खायचं ये दिप्या खाय हे गेम जायचं बघ ये बस. दिप्या मी एवढं तुझ्या भांडायच्या ह्याने आलो नव्हतो काय तू आवाज वाढवला मी पण भांडायच्या ह्याच्यात नव्हतो. मी सरांनी सांगाल सगळ्यांना आवाज वाढवलेला आला का नाही दिप्या असं चुकून लोकांची पण आता दोघांमुळे मी दोघांचं अरे वाटलं मी ते गवत घसरलं म्हणून सांगाल तू सर. हो की मग मी तुला तेच सांगत होतो. आता भांडणामुळे हे असं सिच्युएशन आलंय की आपल्यालाच कोणाला तरी नॉमिनेट करायला लागणार आहे. मी स्ट्रॉंगली सांगते आय डिड नॉट लाईक अनुश्री सेम आय सेकंड दिस पॉइंट. बिकॉज मला नाही आवडलं ते. तिला बोलतोय गप आणि जेव्हा ते बोलायला चालू करणार तेव्हा तुम्ही गप बसायचं. ह्याच्यात नो ब्रेनर ब्रेनर आहे. कोण पण असू दे समोर आणि ते आपण त्यांना डिसरिस्पेक्ट केलं आणि म्हणून ते गेले. एक्झॅक्टली. तुम्ही कशाला बळत आपताय काय तुम्ही कशाला बळत आपताय तिच्यावर मी कुठं काय म्हणलो त्याला ते म्हणला धरा म्हणला त्याला मग मी काय बोललेलो कुणाला नाही म्हटलं देव धरा म्हणला माझं कान काय फटलं नाही. अरे दरानं बसा ते जेव्हा म्हटलेले का मी ऐकले तर मी शेजारी बसलेले त्याच्या अरे तो तर म्हणलाय की बघा तिथंच मी बसा. पुरींच्या पासून लांब आहे, तुम्ही मध्ये बोलू नका. मी पटाक करून काय तर बोलन बोला की तुम्हाला बोला राग की, येईल. मला काय बोलता येणार? मी बोलत बोला नाही. की, मला काय बोलता येणार? बोला की मी काय बोलत नाही आधीच कुणाला. नाही नाही बोला की मी पण आहे अहो, ऐकायला, मी जरा पण काय आहे बोला. रडताय तुम्ही जरा काय झालं रडताय तुम्ही. हो का हा, तुला मला- आता काय वाटतं? मी कशी राहते ते? बोल हाय मी ऐकायला, मी पण तुला बोलून दाखवते. बोल सांग त्यांना मी आवाज बोलतोय अजून बी. रडताय कधी पाहिलंस मला रडताना? चल कधी पाहिलंस मला रडताना? म्हणलो नाही. कधी पाहिलंस मला? ए, कोण आहे ही? सोड मी मला. म्हणलो नाही. सोड. नाही तू सोड. जिथं ते मला म्हणले ना की तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही रडताल. मी कधी रडले ह्याच्यासाठी? रडली कोण होती? गुरलीन. तू तिला जाऊन बोल ना, ब्रो मी रडवते, रडत नाही. अथर्व मी काय म्हणतोय तुझा आणि माझा बाहेर पण विषय चालू होता तेव्हा पण तीच पोरगीनं बोलली शिवाय दिली मला. माझी काय चुकी होती ते सांगा मग मी मान्य करतो. मी माफी मागत आहे. जाऊ दे बाबा तिच्या मी बाबा सॉरी म्हणतो. मला गरजची गेमची तिला गरज नाही. तुला सांगू का सरळ भाषेत? मग नीट सांगा त्यास माझं तुम्ही समजून सांगा रे. असं गेम झालाय की सोडा की विषय आता. All of this ruckus has started because of Deepak. त्याच्यामुळे सुरू झालंय. त्याच्यावर लाईट टाकलं पाहिजे. एक्झॅक्टली. दीपकने आवाज वाढवला होता. तो आवाज वाढवलेला. मग अथर्व त्याच्यावरती शांतच घेत होता. मग माझा आवाज चढला त्याच्यावरती. Of course, bro. People were talking entire game. आणि तिलाच ते लोक टार्गेट करणार. I want her to be targeted now. So bad. चला जेवण येऊ आपलं. चला ए चल उठ चला जेवण येऊया. चला 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 सर्वजण चला जेवण जेवण नाही बघ आता खाली. ए चल अरे नाही जेवण नाही. एक तास खाऊन ये चल. चल बाई जायचं बघ ए ऋषा चल उठे. तुझ्या ना जेव्हा येणार भुका लागल्यात मला. चल की मग. मी आलो 1 मिनिट सोबत एक मिनिट आलो चला खाली आलो. ऐक ना, आता आपण इथे ज्या स्ट्रॉंग जोड आहेत ना, स्ट्रॉंग जोडीलाच नॉमिनेट करायचं. अथर्वला मला करा नॉमिनेट. तो हम जाएंगे तू मैं वजह कर लांब सरकून बसा पोर बसायचं. मला बी आण रे एक भाकरी. जा. 1 नंबर. हा आणि काय पाहिजे काय माझं लेका. अजून लय जण येणार आहेत. बसा घ्या असं पास्टून. या वीकेंडला रंगणार आहे रॅप सॉन्ग बॅटलचा महाटास्क आणि एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. रैप बैटल चेक इथे गावात सिटी नाही, सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय? नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या एकमेव कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आजचा एपिसोड आहे थोडासा खास कारण आज आहे वीकेंडचा महाटास्क. तर बघूया कोण राहणार सिटीत आणि कोणाला मिळणार रिटर्न तिकीट. सो आपला आजचा एपिसोड सुरू करण्याआधी आपण बोलवूया आपल्या सगळ्या जोड्यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींचं. चल भावा सिटीत.
इथे गावात सिटी नाही, सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय? तांबडा पांढरा खाणाऱ्याला फास्ट फूड बसते, नदीत उड्या मारणार वाटप मधून खाते. आता कसं वाटतंय, सिटीत गाव गाजतंय. कसं काय वाटतंय? बरं वाटतंय का? झोप बीप झाली का सगळ्यांची शांतपणे? नाही झालेली. त्याच्या आधी आपलं एक काहीतरी फार मोठ्या घडामोडी झाल्या होत्या आपल्या घरामध्ये. काही गेम खेळायचं म्हटलं की थोडंफार आर्ग्युमेंट्स होत राहतात. आपल्यामध्ये घराघरामध्ये गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा गोष्ट वेगळी असते. पण कोणी पाहुणे येतं तेव्हा मला वाटतं आपण एक प्रकारची शिस्त जरा पाळली पाहिजे, है ना? सो गोईंग फॉरवर्ड आपण ते लक्षात ठेवूया. खूप असं थोडंसं एम्बॅरेसिंग होत होतं की असं नव्हतं वागायला पाहिजे सगळ्यांनी, आणि खूप रिग्रेट होतं मनामध्ये. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती नॉमिनेशन बद्दल. म्हणालो होतो की प्रत्येक ग्रुप सर्वानुमते एका जोडीला नॉमिनेट करेल. एक नाव सुचवणं हे खूप म्हणजे असं वाटलं होतं की कोणाचं आणि का, म्हणजे का केलं मी भांडणं, म्हणजे आम्ही नव्हतं केली पण फक्त एक आठवण करून देतोय तुम्हाला. क्रिश आणि अक्षता आणि विजय आणि गुरलीन हे ऑलरेडी नॉमिनेटेड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही कुठली जोडी नॉमिनेट करताय. नॉमिनेशन सांगून दिलं तर मला तर असं की डोकंच फिरून जातं, म्हणजे हँग होऊन जातो मी. ऑब्व्हियसली ते खूप डिसअपॉइंटेड होते आम्हा सगळ्यांशी की आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे. तर आमच्या ग्रुपमधून अक्षताने इनिशिएट केलं आणि अक्षताने माफी मागितली. मी सगळ्यांच्याच तर्फे माफी मागतो, आम्ही सगळेच मिळून, की नेक्स्ट टाइम आम्ही हे सगळं काहीच करणार नाही. आमच्यातले जे काही वाद असतील किंवा टास्कच्याही वेळेस काय झालं आम्ही इंटरनल येऊन आतमध्ये सॉल्व्ह करू. पण प्लीज आम्ही नेक्स्ट टाइम ही चूक कधीच करणार नाही सर. प्लीज प्लीज माफ करा आम्हाला. ओके, माफ केलं सगळ्यांना. ओके, चला आता नॉमिनेशन. सर नका. भांडणं किती पण असू दे, पण ॲटलिस्ट या गोष्टीमध्ये आम्ही एका पेजवरती आहोत की आम्हा सर्वांच्याच मनात हा रिग्रेट आहे की असं नव्हतं वागायला हवं होतं. सर एक संधी द्या सर प्लीज. फर्स्ट टाइम असं झालंय, फर्स्ट टाइम आम्हाला माफ करा. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं, पण काय आहे, जे घडलं ज्या पद्धतीने घडलं त्याच्यामुळे मला ही स्टेप उचलायला लागली. आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की यापुढे असं काही घडणार नाही. ठरलंय तुमचं का मी सांगू? ठीक आहे, सगळे उभे राहा, जागच्या जागी उभे राहा, जिकडे आहेत तिकडे सगळे उभे राहा. ज्यांना जायला सांगायचं त्यांना डायरेक्ट ना, इकडनंच ना, टनलमध्ये. ओके, अच्छा डायरेक्टच. ओके ओके ठीक आहे. रेडी रेडी हां, चला कान पकडा सगळ्यांनी आणि हे करा, उठा बशा काढा. 1. सजा कोणती बी दिली असते ते करायला तयार होतो मी, कारण चुकीच केली ती एवढी मोठी. भांडण करून तरी काय भेटलं? भांडण काहीच नाही. 2, 3. उठ्या बशा काढायला सांगितलं तेव्हा राग नाही आला मला, कारण की तेच आमचं अपॉर्च्युनिटी होती सॉरी म्हणायची. 4, 5. आता सगळे एकत्र बोला. आमच्याकडनं चूक झाली, आम्ही परत असं कधीही करणार नाही. यावेळी माफ करतोय. सिरियलला म्हणलं नॉमिनेशन कॅन्सल, मग लगेच जरा जीवात जीव आला. त्या भांडणानंतर आम्ही हे रिअलाइज केलं की आम्हाला पुढे असं कधीच नाही करायला पाहिजे. आमची सगळ्यांची चुकी होती आणि श्रेयस सरांनी जे आम्हाला पनिशमेंट दिली ती एकदम बरोबर होती आणि आम्ही सगळ्यांनी ते एक्सेप्ट केली. आता कसं वाटतंय? सिटीत गाव गाजतंय, रॅपच्या तालावर मुंबई मॅनचं नाचतंय. सिटी सुंदरी संगे गावरान ब्रो, इथे येऊन झाले सगळे प्रो. यो ब्रो, ओके यो. तुम्ही विचार करत असाल की आज असं रॅप का करतोय? कारण आजचा वीकेंड माटास रंगणार आहे रॅप बॅटलने. रॅप केवळ मनोरंजनाची शैली नसून समाजातील वास्तव मांडणारं माध्यम आहे. असं म्हणतात की रॅपची सुरुवात ही
आदिवासी संस्कृतीपासून झाली, त्यामुळे त्यावर लोकसंस्कृतीचा प्रभावही आहे. आपल्या मनातली गोष्ट काव्यातून मांडण्याचा हा प्रकार. सो आजचा टास्क म्हणजेच या जोड्यांमध्ये होणार आहे रॅप बॅटल. गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी इथे जोडीने रॅप सादर करतील आणि आपली गोष्ट या जगासमोर मांडतील. ज्या जोडीचा परफॉर्मन्स सगळ्यात बहारदार होईल ती ठरेल आजची विजेती जोडी. तर सुरू करूया आजच्या रॅप बॅटलला. पण हा रॅप बॅटल सुरू करण्यापूर्वी आपण पाहूया की मुंबई मॅन्शन मध्ये काल नेमकं काय झालं. जय महाराष्ट्र. राम 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 राम. हे आपले रॅपर्स आहेत. हॅलो. जे आज तुम्हाला रॅप शिकवणार आहेत. ठीक आहे, आपण रेडी आहोत सगळे. खरं तर म्हणजे रॅप बॅटल म्हणजे हा अर्थच आम्हाला माहिती नाही. रॅप बॅटल म्हणजे होते काय. ए बच्ची क्या कर रेली, किधर जा रेली, गिरेगी गिरेगी. देख देख. गावातला पोरगा मी पवन माझं नाव, जबरारी घेऊन टॉप वरती जाव. एक काहीतरी कडक लाईन पाहिजे. एक भडास बाहेर आली पाहिजे. मी शेतकऱ्याचा पोर माझा रस्ता सोड. हे असं सगळं करायचं स्टेजवरती. काला फक्त चंद नाही जागायची ओढ. आम्ही गावातले पोरं, आम्ही गावातले पोरींचा लडका है या दीवाने. आवाज झाला चालू आणि बोलू लागलो आम्ही. बेस्ट आमची जोडी आणि बेस्ट ती कहाणी. पवन माझं नाव आहे, मी वादळ आहे. जे काही तुला पॉइंट्स मिळतात, जे काही तू बोनस घेतो, तू काढतो त्याच्यातून. बरोबर. मला बाथरूमला जाऊन येऊ दे. जाऊ नये प्लीज. करायचं एक विश मला नाही. घडी घडी नका विचारू बा. नाही अरे बाबा, मग मला कसं कळणार तुझं काय होतंय काय नाही. मी विचारलंच नाही आणि तुला लास्ट पर्यंत येतच नसेल तर व्यवस्थित कर, नाही तर तू आता ओरडा खाणार. ठीक आहे. मला जमत नाही. जमत नाही तुला, जमवावं लागणार आहे. टास्क आहे हा. नाही हो, माझं जमत झाले. डोकं नाही करायचं मग नको करू. जातो घरला मी. मग जा, मग बोल त्यांना जायचं तुला घरी. बोलतो मी काय बोलायचं. हे असं वागून चालणार नाही हा ऋषिकेश, सांगून ठेवते. माझ्या बरोबर तर बिलकुल नाही. रप रप खायला जमतंय, रॅप करायला नाही जमत. वाचा आणि तिकडेच जेव्हा. मग पहिल्या दिवशी सांगायचं तुला करायचं नव्हतं. आम्ही बोललो तुम्हाला मी काय. चल चल बोल. रामा रामा. रामा कुठे आहे. पळाला तो चप्पल घेऊन. तो बोलतोय मी घरी जातोय, मी हे करत नाहीये. तर मग मी आता काय करायचं मला नाही माहिती. मी बॅग पॅक करून ठेवते, मी रेडी राहते उद्या घरी जायला. आता काय बोलून. आपल्याला रॅप करायचंय. तुम्ही राग का केला बरं. सर तो मध्येच त्याला राग येतो खूप जास्त. मग तो बोलत नाही. मग तो मध्येच बोलतो मला नाही करायचंय. मग मी म्हणली की अरे आपण दोघंही प्रयत्न करतोय, थोडंसं प्रयत्न कर. कोण आलं डिस्ट्रॅक्ट. त्याला चिडवा चिडवी, ह्याच्याशी हसणं. मी बोलले 2 मिनिटं लक्ष देऊन पहिल्या 2 लाईनी नीट कर फक्त. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या 2 लाईनीच तो करत नव्हता नीट. मग थोडंसं ओरडावं लागलं सर. मग आता बरोबर थोडं लाईनीवरती आहे. पण काय ऋषिकेश बोल काय म्हणायचंय. चिडचिड जरा होते सर. चिडचिड होते. कवा बोललो नाही काय नाही. आपलं गंमत आहे ना आपली. आपल्या बोलण्याचा संबंधच नाही. डायरेक्ट घे पकड आपण की असं काम आहे आपलं. पण मग झालीये का ठीकठाक तयारी झाली आहे. आता हाय व्यवस्थित आहे. इतकी चिडचिड झाली की डोकं फुटायची पाळी आली होती. तेव्हा मी पहिल्यांदा सकाळच्या बारी बसलेलो आम्ही 2 जण. माझं पाठ झालं 5-6 वेळा म्हणून दाखवलो. 5 मिनिटं झोपलो की सगळंच गेलं माझं लक्षात. उठलो झोपत ना, आरशा पुढे गेलं, 5-6 चापटे आणल्या का मी तुझी चिरा जाग्या झाल्या सगळ्या. हे तर मला बोलत होता पुढचा पाठ मागचा सपाट. तर जेवणावरनं उठून आणले, गुटक्या गिळत गेलेलो वरसे. ते कोड काहीतरी होतं, ती बर्फी खाली तर आत उतरत नव्हती, ओढून नेला येईल मला. यालाच म्हणतात तोंडचं पाणी पडणं. चला आता बघूया काय घडतंय नक्की आज. आणि या रॅप बॅटलचं परीक्षण करण्यासाठी इथे खास पाहुणा पण येणार आहे.
तो तुम्हा सगळ्यांचे परफॉर्मन्स बघून विजेती जोडी निवडेल. तर आजचे परफॉर्मन्स जज करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्यांनी पूर्वजांचा इतिहास आपल्या रॅप मधून मांडला आणि तुम्ही मौन का आहात हा जगाला प्रश्न विचारला. मौका मिळाला तर घेऊन टाक बनतो. अमरावतीचा पोट्टा आपल्या रॅप मधून जनतेचा आवाज बनतो. प्लीज वेलकम द वन अँड ओनली 100 RBH म्हणजेच महाराष्ट्राचा लाडका सौरभ अभ्यंकर. अमरावतीचा पोरगा खरं खरं मी गाण्यात सांगतो. हे बी पाहिलं जे अनुभवलं सारं गाण्यात माने मी मांडतो. अरे येऊ दे कोणी बी कसा बी त्याची शब्दानच मी फाडतो. अरे शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. अरे शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. अरे मरद मराठे आम्ही रे आमच्या हातानं वागाले फाडतो. अरे शिवरायाचा मावळा हाव मी भ्यात नाही पण भेवाळतो. अरे मरद मराठे आम्ही रे हातानं वागाले फाडतो. अरे शिवरायाचा मावळा हाव भ्यात नाही पण भेवाळतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. क्या बात है दादा. तू जे काय इकडे पॉवर सगळं सेट केलंय ना, जी एनर्जी दिली आहेस तू, त्यांनी सगळे चार्ज झालेत. आजचे परफॉर्मन्स बघायला तर एकदम मजा येणार आहे. खरंच मी पण खूप एक्साइटेड आहे आणि सगळ्यांना बेस्ट लक. धिंगाणे करून टाका. बस धिंगाणा घालू टाका. येस ये मित्रा बसून घे बसून घे. थँक्स. उन्हाचे चटके आणि आसुडाचे फटके हे ज्याचं जगणं होतं. दुःख कोणालाही न मिळो असं देवाकडे मागणं होतं. हास्याची पॉझिटिव्हिटी घेऊन तो या घरात आला. सिटी सुंदरी प्रणाली सोबत ज्याचा मेक ओव्हर झाला. गावापासून ते मुंबई मॅन्शन पर्यंतची गोष्ट आपल्या रॅप मधून सांगायला येतोय दीपक आपल्या मेंटॉर प्रणाली सोबत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दीपक आणि प्रणाली म्हटलं माझी ठोकं वाढायला लागले आणि मी म्हटलं की देवा मला आज वाचव. माझ्या तोंडात ये तू आज माझ्या टांगात येऊन बस. माझ्या आयुष्यात तू रॅप म्हण असं असं चालू होतं माझं. दुसरी देव म्हणजे आपली साईडला आहे मला शिकवणारी. मग हे असताना मी भेट नाही कसल्याच गोष्टीला. आपण करू शकतो हे एवढं मला कॉन्फिडन्स आहे. सगळ्यात आधी माझ्या महाराष्ट्र लोकांना नमस्कार. आम्ही गावातील पोरं मनापासून झोपतोय. आम्ही गावातील पोरं आम्ही गावातील पोरं आम्ही गावातील पोरं. आता तू रॅप करतोय पण आता वाचन करतोय. ओके असं वाटतंय की तू शाळेतली कविता बोलतोय. तुला रॅप करायचं. आम्ही गावातील पोरं आम्ही गावातील पोरं. गावातली पोरं करू पुरी स्वप्न हे मनात जे जोर. कला माझं धर्म मी संस्कृती पाळतो. आई कडक लक्ष्मीचा मी कट्टर भक्त. आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली पोरं. माझा असं माज दाखव. माझ्या हुपरी गावावर द्या जरा लग. आलो होतो गावातून मोकळं हाती जिंकून जाणार मी इथली ट्रॉफी. आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली हवा. थांबतच नाही कुठं खाली. हा मग तेच रॅप आहे ना. फाडफाड बोलायचं म्हणजेच रॅप ना. तू बोलतो तुला रॅप आवडतो. माझी सिटीची हवा माझी झलक वेगळी. मी घरच्यांची लाडकी आहे सॉलिड पोरगी. शहरात राहिली मन मन हे देसी. माझा चेहरा सुंदर आणि डोळे बोलकी. रंग हाय दीपक तर कसली भीती. सार स्पर्धक राहतील हटून असली जोडी. डान्स किंवा कुकिंग आमची भोंडी वेगळी. आम्ही सगळ्यांची फेवरेट कारण संस्कार जपली हो संस्कार जपली. अरे आम्ही गावातली पोरं. हा बरोबर. नाईस. आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली पोरं आम्ही गावातली पोरं. थँक्यू. दीपकने कॉन्फिडन्स लेवलवरती त्याने जे केलं आणि आमची जी केमिस्ट्री होती गिव्ह अँड टेक जे मेंटॉरशिप काय असते खरं मला ॲक्च्युली रॅप बॅटलला कळलं. आधी आपण दादाला विचार. दादा कसा वाटला यांचा परफॉर्मन्स. मला
खूप जास्ती छान वाटला. आणि सगळ्यात चांगलं तर मला हे वाटलं की लाईक असं गावाला रेप्रेझेंट केलं पाहिजे की हा भाई मी गावातला आहे. तर खूप खतरनाक वाटलं तुमचा. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर, थँक्यू. स्टेज नेम ब्रो. डी झोन. डी झोन. Yeah. ये डी कडकन्ना. इकडं करणार. यो. तर डी कडकन्ना कसं वाटलं तुला परफॉर्म करून? कडक वाटलं. आधी कधी असा रॅपचा प्रयत्न केलाय गावी वगैरे कधी ऐकून काही? ऐकलोय तर करायचा प्रयत्न नाही. रॅपचा उपयोग फक्त त्याच्या सेंटेन्स मध्ये करतो. रॅप करून मारेन, कट करून. हे त्याला रॅप येतं. प्रणाली, तुझ्या परफॉर्मन्स मधनं ना मला मध्येच असं वाटत होतं की तू लावणी पण करतेस. You know? मध्येच मला वाटलं मी खूप कूल बनायचा प्रयत्न करते, पण तो कूलनेस माझ्या ह्याच्यात नाहीच आहे. ते आधी त्याला कळलं. लक्षात आमच्या. डी कडकन्ना, इकडे कोणतरी व्यक्ती आहे जी तुला भेटायला आली आहे. तिला स्टेजवर बोलवणार आहे मी आता, पण त्याआधी तुझे डोळे बंद करणार आहे. तू आता डोळ्यावरची पट्टी काढू शकतोस आणि ती व्यक्ती तुझ्या शेजारी उभी आहे. जुना दीपक, लय दिवसांनी दिसलास रे बाबा तू. एवढ्या दिवसानं आरशात बघाल तर तुझ्यासारखं दिसेनं चालतं. मग स्वप्नात मात्र रोज यायचा असतो. रोज म्हणायचा दीपक, अजून थोडे दिवस, अजून थोडे दिवस, अजून पुढे जाणार तू, अजून पुढे जाणार. आणि मी अजून पुढे जातोय भावा फक्त तुझ्या शब्दामुळे. आज जे काय आहे मी इथं आहे ते त्याच्यामुळेच आहे. हे जे जगा आहे, हे जे चाबूक आहे आणि हे जे भंडारा आहे, मी आयुष्यात परत लावीन, परत लावीन, परत लावीन. लय चेंज झालो मी सर. आज या मुंबई मेन्शनमध्ये येऊन, या शोमध्ये येऊन एवढा बदल झालाय की माझी जुनी ओळख, माझी केस पण राहिलेली नाहीत. आणि माझ्या सगळ्या भावांवर, फक्त माझ्यावर नाही तर सगळ्या भावांवर पण राहू द्या. आणि आपल्या सिटी सुंदरी त्यांनी काय बिघडवलं तुमचं? ह्याच्यावर पण राहू द्या, त्यांच्यावर पण राहू द्या, सगळ्या आपल्या बहिणींवर राहू द्या. काय झालं शत्रू? सर त्याचे पेहराव, ते पेहराव बघून मला पण आठवण येऊन गेली. मला पण रडतून असं येत. तुझ्या पेहरावाची आठवण आली तुला? हां.
जोहार. जोहार. Well done, guys. Very well performed. Very nice. Congratulations. Please बसून घ्या. जरी कांद्याच्या पोती पाठीवर वाहतो तरी मॉडेल सारखं राहणीमान आहे. रॅम्प वॉक तर गाजवलं त्यानं. आज रॅपची परीक्षा आहे. सिटी सुंदरी रेवती सोबत येत आहे ब्रो विथ द मॅजिकल आयब्रो अर्जुन. मेकअप दादा टचअप बरोबर आहे ना? फोकस. कॅमेरा दादा लव यू. हाय Bro, मेरी छुरी. कॅमेरा ऍक्शन. अरे रेवती मी तुझ्या अर्जुन माळी साऱ्या गावात चलू आणि साऱ्या बोरिंग चला काय जीवानी मी तुझा अर्जुन माळी साऱ्या गावात चलू आणि साऱ्या बोरिंग चला काय या दिवाणी मी मॉडेल गावकर हवा सिटीत झाले. अरे रेवती मी तुझा अर्जुन माळी आपल्या गावाचा शाना राहतो चल्लू आणि रेवतीच्या संगे भाव आपल्या पाठीवर. गावाचा मजनू अरे कुठे याची लेला. अरे शोधा 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 अरे आणू तिला लेला. जिकडे खाली एकत्र केलंय ना ते वर्ड एकत्र बोलायचं. कोणाला पाहत नाही कोणासाठी जात नाही. राणी आपल्या मर्जीची मी राजा मागे जात नाही. मीठी छुरी आहे सॉट आहे सीन आहे शेरनी घराची बेबी यू नो व्हॉट आय मीन. मीठी छुरी आहे सॉट आहे सीन आहे शेरनी घराची बेबी यू नो व्हॉट आय मीन. अंडरडॉग की कहानी सुना. अरे रे 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 तक से के मुंह पे come on guys yo अर्जुन माळी सारे पोरींचा लडका आहे या दिवाळी मी करतो भाऊ नेहमी जादू बघ माझी जादूगिरी. अरे अर्जुन मी तुझा अर्जुन माळी साऱ्या गावात चलू आणि साऱ्या बोरिंगचा लडका आहे या दिवाणी मी गावकर हवा सिटीत झाली. अरे अर्जुन बोल अर्जुन. अरे रेवती मजा आली का? बस मग काय बोलतायत पब्लिक. भूलने का भी अपना अलग ही मजा है यार. तो एवरीबॉडी जो भूल गए मजे करो भूल गए. थँक यू सो मच गाइस. अजून करायचंय? Yo, my man! What's up, bro? बोला. What's the stage name, bro? ब्रो माळी. Bro, my. ब्रो माळी Bro, Mali. आणि मी मीठी छुरी. Meaty Churi and Bro Mali. Yo. क्या बात आहे यार. म्हणजे खरं सांगू तुम्ही कुठे विसरलात काय हे आम्हाला कळलं नाही. आय थिंक यू गाईज वर व्हेरी एंटरटेनिंग थँक्यू सर. इज व्हॉट आय कॅन से. अर्जुन कसं वाटलं तुला? वाटलं तर भारी मला हा पण ते काय काही शब्द विसरून गेलो तुम्ही. अरे काय पण काय सोडलं नाही ना ते महत्वाचं काय आहे. काय शब्द विसरले पण सोडले नाही बा. हा फर्स्ट लाईन काय होती रेवती काय होतं? रेवती मी तुझा अर्जुन माळी साऱ्या गावाचा शाना आहे सल्लू आणि साऱ्या पोरींचा लडका आहे या दिवाणी मी मॉडेल गावकर झाली. एक नंबर. पण तर त्याच्याकडे एक खानदेशी काहीतरी हे पण आहे जे त्याला काय टाकायचं काय होतं. हा, काय बोल ना होतं बोल ना ते? काय खानदेशी? चांगल्याला चांगला वाईटला वाईट खानदेश नगर मामनी कॉलर आमनी टाईट. तर आमचं बघितलं ना तुम्ही राहायचा 3 आठवड्यात एवढा बोलला नाही तो आज आज तेवढं बोलला, सगळं हा, निघतंय काय? त्याचं. दादा काय वाटतं परफॉर्मन्स बद्दल?
मला तुमचे प्रयत्न खूप आवडले आणि स्पेशली तुझे की तू शेवटपर्यंत कंटिन्यू. अरे ती सांगतही आहे यार ऑन स्टेज वरती, अरे जाऊ दे विसरली तू ना. जे केलं मस्त होतं. थँक्यू सर. बसून घ्या प्लीज. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सतत तू मी करणारी आपली पुढची जोडी म्हणजेच अथर्व आणि अनुश्री. MC Husna with Bullseye. आवाजाला चालू आणि बोलू लागलो आम्ही बेस्टांची जोडी आणि बेस्टची कहाणी. आवाजाला चालू आणि बोलू लागलो आम्ही बेस्टांची जोडी आणि बेस्टची कहाणी. तिकट माझी बोली आणि जिंकणार मॅ ट्रॉफी नाही जाणार लवकर घरी. एकदम बेस्ट आहे. होता सतत वाद कारण जोडी टॉमी जेरी. तिकट माझी बोली आणि तिकट माझी बोली माझी चाक वेगवानी लोहाराचा पळवतो बैलगाडी. बैलगाडी माझी जोडी आहे एक सर्वात. तिकट माझी बोली आणि चाक वेगवानी लोहाराचा आत्र्या पळवतो बैलगाडी. एक माझी जोडी एकदम कडक खायला भारी कारण माझ्या नावातल्या गावात वजन लोहारी. माझी जोडी एक नंबर आम्ही आहे लय भारी. माझी जोडी एक माझी बस नाही. माझी जोडी एक नंबर. माझी चिडचिड कुठे होती माहितीये की मला इम्परफेक्ट गोष्टी आवडतच नाही. मी माझ्या परफॉर्मन्सला घेऊन काहीतरी इमॅजिनेशन केलेलं असतं की मला हे असं परफॉर्म करायचंय आणि जर ते तसं परफॉर्म होत नसेल ना माझा इंटरेस्टच जातो त्यातून. हा माझा बेसिक स्वभाव आहे. काय झालं? संपलं सगळं. नो प्रॉब्लेम. होतात या गोष्टी. ओके. काय झालं? पाठ झालेलं सगळं बाहेरनं म्हणून आलो पण इथं माणसं बघितलं वयांग झालं सगळं. तू का थांबलीस अनुश्री? त्याला बघितलं की मला एनर्जी येते आणि तो जिथं थांबला तिथं. पण बेटा त्यालाच तर मग सावरून घेणं म्हणतात. नाही, मी त्याला हिंट देत होते. तो कंटिन्यू करत नव्हता. बरोबर. आणि पण पुढे तिथे- नाही, त्याचा एकच पॅच होता, त्याच्या पुढे माझं होतं हो सगळं. करेक्ट त्यामुळे. आहे. पण आता आपण बघितलं बाकीच्याही मुली ज्या आहेत त्या मुलं जेव्हा विसरत होते तेव्हा ते त्यांचा पॅच घेत होते यु नो. पण असं मला असं वाटतं की कंटिन्यू ठेवायला पाहिजे. काय वाटलं पण तुला तेव्हा? भीती वाटली का? एकदमच धाडधाड करायला लागलं जोरात. मला कसं सांगू कुठलीच गोष्ट कोणाला एका दिवसात अशी एका तासात नाही तर एका दिवसात कावाच म्हणजे आली नसेल कोणाला. तेव्हा आम्ही पोरं सगळी म्हणजे ट्राय करतोय. ऑफकोर्स प्रश्नच नाही. म्हणजे जे करताय तुम्ही ते कठीणच आहे कारण सिटीमध्ये सर्व्हाइव्ह करणंच कठीण आहे. पण डोंट वरी आपण बघू. नो प्रॉब्लेम. चाल होतं असं. बसून घ्या. Thank you, sir. वेल ट्राईड. मूर्ती त्याची छोटी पण मोठी स्वप्न उरात आहे. आयुष्याची गोष्ट सांगणारा क्रिश पाहूया किती सुरात आहे. सिटी सुंदरी अक्षता सोबत येतोय आपला गावरान ब्रो क्रिश. जशी स्टेजवरती पाया पडून गेलो आणि माझ्या डोक्यात एकच होतं, जे व्हायचं ते आता होईल. आता आपल्या हातात काही नाहीये, सगळं आता फक्त मजा करू. Sporty boy on the stage. 3, 2, 1, start. वेळ घालवत नाही मी त्याची किंमत जाणते. हिम्मत नाही मी त्याची किंमत जाणते. संग माझ्या विदर्भाची हिम्मत आणते. सिटीत पण मी मस्तीत चालते. तोंडातून गोली आलो माझ्या फिरत आलो मी येते शो मध्ये आलो तर होते सर माझे सर. तर मी आलो माझे मित्र मिळाले भर मिळाले माझे मित्र होते खास. तर मी खेळत होतो इथे मी नको येऊ कर मी बोलीन कुछ भी हो जाए बोलीन मी बोलीन. अक्षय मला
मला बोलली चल भावा सेटल अक्षु मला बोलली चल भावा सेटल अक्षु मला गोडी मी आणि क्रिश चल भावा सेटल आपला हा प्लॅटफॉर्म चल भावा सेटल जगू दोघं चल भावा सेटल चल भावा सेटल तू चल भावा सेटल तू चल भावा सेटल सो ज्या अपेक्षेने मी स्टेजवरती आले होते की इतकं वर्स्ट होणार आहे आमचं किंवा होऊ शकतं, पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट झालं. भले लिरिक्स इकडे तिकडे झाले किंवा काही पण झालं, पण क्रिसचा कॉन्फिडन्स, आमचं कॉर्डिनेशन आणि आमचा परफॉर्मन्स माझ्यामध्ये तरी तो एकदम बँगर होता. खतरनाक. रॅपरचं स्टेज नेम काय? यो बॉय क्रेश पोटी बॉय थोडासा सर साऊंड प्रॉब्लेम आहे. अरे भावा बस काय थोडा म्हणजे माझा त्या आवाज वेगळाच आहे का नाही सर, त्याचमुळे थोडंसं नाही जमत. कोण म्हणता नाही जमत, ते लोक खोट्या टाळ्याने वाजवत आहे. तुझं कॉन्फिडन्सनं चाललं ना, तुझ्यामुळं जे लोक एंटरटेन होत आहे ना ते सगळ्यात जास्ती महत्वाचं. आणि तुम्ही तो परफॉर्मन्स पडू नाही दिला, एकमेकाला सांभाळून जे घेतलं बस असंच शेवटपर्यंत करत राहा. डेंजर डेंजर. क्रिश, तुला कसं वाटलं परफॉर्म करून? मजा आली सर, खूप मजा आली. समजत नव्हतं का बोलावं, पण जो आला मनामध्ये तो बोलून गेलो. एक नंबर. हे महत्वाचं आहे. काय सुरुवात काय होती तुझी गाण्याची, कशी केली? वेळ घालत नाही मी, त्याची किंमत जाणते. संग माझ्या विदर्भाची हिंमत आणते. सिटीत पण मी मस्तीत फिरते. खरा कबड्डी प्लेअर मी, बोनस काढते. ठीक आहे. अक्षता, त्याला शिकवताना कुठला शब्द होता जो त्याला असा कठीण वाटत होता? वेळ. तर वेड लागते. अच्छा, ळ. ळचा प्रॉब्लेम, मेजर इश्यू होता त्याचा. बोल बघू. बोल सरळ. आपण एक काम करूया. ग दी माडगुळकरांची एक कविता आहे. कोणाची? ग दी माडगुळकर. येतंय माडगुळकरांची. ओके, त्यांचं एक गाणं आहे, ते गाणं आपण गाऊया. हो सर. घन निळा डाने घन निळा निळा हा लढीवाळा ळ बोलतोयस ना? हो सर. परत बोल. घन निळा क्या बात आहे. अरे वा क्रिश. पण क्रिश, अप्रतिम परफॉर्म केलं तू आणि अक्षता. क्या बात आहे. व्हेरी गुड. तुम्हाला विनंती करतो, प्लीज बसून घ्या. पावरा नृत्य करणाऱ्या शत्रुघ्नला आज रॅप बीट धरावा लागेल. हे रॅप बॅटल जिंकायला किमयालाही जादू करावी लागेल. स्वागत करूया सदैव चेहऱ्यावर हसू असणाऱ्या शत्रुघ्न आणि सिटी सुंदरी किमयाचं. शहराची राणी जंगलाचा राजा शत्रू नाव माझा नंदुरबार राहणार दिवस मार्गाव जंगलात राहणारा आदिवासी आम्हा मी जंगलाचा राजा कसा असतो एकदम एक नंबर तसंच. मी जंगलाचा राजा. माझं नाव की मी आता करते मी रॅप. सिटीची गर्ल हा माझा स्वॅग. एकुलती एक लाडाची लेक. ट्रॉफी आहे आमची and we are here to take. Wait, आम्ही हटके आणि आम्ही एकदम बिंदास. नाही आमच्यासारखं कोण नाही घरात.
थँक्यू. पहिल्यांदाच रॅप म्हणताना मला असं की एकदम खुश होतो मी. ओ शत्रू शत्रू कमाल. शत्रू तू केली कमाल, तू केली धमाल. What's your stage name, bro? ड्रिप टेप टार्जन. व्हेरी गुड. पण कसं वाटलं तुला शत्रू? खूप मजा आली. मजा आली? हो. आपण दादाला विचार. दादा काय म्हणतो, कसं वाटलं? छान वाटलं तुझा. मला वाटलं सुरुवातील तू थोडे लिरिक्स वगैरे विसरला तर बाकी ओव्हरऑल मस्त होतं. लास्ट मध्ये कॉम्बिनेशन चांगलं झालं, दोघांचं पण मस्त झालं. थँक्यू सो मच. तुम्हाला किती त्रास दिलाय आणि शिकायला? बिलकुल नाही. हो. कालपासून फुल कॉन्फिडन्स होता की लेट्स गो आणि कॉन्फिडन्स आहे. फक्त थोडं ना म्हणजे जे लर्न केलं होतं ना तो विसरत होता, पण आता पण त्यांनी खूप छान केलंय. शत्रुघ्न व्हेरी गुड. खूप चांगला प्रयत्न होता. ऑल द बेस्ट. हा एपिसोड जरी संपला तरी रॅप बॅटल सुरूच आहे. हे बॅटल उद्याच्या भागातही असंच सुरू राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या भागात नक्की भेटूया रॅप बीट वर नाचण्यासाठी. तोपर्यंत आपण सारेच म्हणूया चल भावा सिटी.